गुरुपौर्णिमाला व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्मातील सगळ्यात महत्त्वाच्या सणांपैकी एक. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा गुरुपौर्णिमा 21 जुलै रविवारी साजरी केली जाणार आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी शिष्य त्यांच्या गुरूंबद्दल आदर आणि भक्ती व्यक्त करतात. गुरुपौर्णिमा हा दिवस ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक आहे. या दिवशी विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या भगवान वेद व्यास यांचे स्मरण केले जाते. तसेच गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. नमस्कार, दत्त दिगंबर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी करा हा उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेला लाल चुनरी अर्पण करा. तसेच त्या 16 शृंगाराचे सामानही अर्पण करा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते. मनातील इच्छापूर्तीसाठी करा हा उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका पिवळ्या रंगाच्या धाग्यात 108 गाठी बांधा आणि नंतर तुळशी मातेला अर्पण करा. असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुळशीमातेची प्रार्थना करा. हा उपाय केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. लग्न जुळवून आणण्यासाठी हा पुढील उपाय करावा. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा लग्न जुळत नसेल तर तुळशीला लाल रंगाचा धागा बांधावा. असे केल्याने सकारात्मक परिणाम दिसून येतील. तसेच या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे. तुपाचा दिवा लावून तुळशीजवळ ठेवावा. कर्जा बाजारातून मुक्त होण्यासाठी हा उपाय करावा. तुम्हाला कर्जा संबंधित समस्यांना सारखे सामोरे जावे लागत असेल तर गुरुवारी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. तसेच श्री नारायणाच्या पुढील मंत्राचा जप 11 वेळा करावा. ओम नमो भगवते नारायणाय. हा जप केल्याने कर्जापासून नक्कीच मुक्ती मिळते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशी संबंधित हे उपाय केल्यास तुमच्या अडचणी दूर होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.